मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानाने प्रवास। प्रवासी विमानातून मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र। संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित। एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन। आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि फडणवीस यांचा एकत्र विमान प्रवास हा निव्वळ योगायोग। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। फडणवीस आणि ठाकरेंचं प्रेमाचं आणि भावाचं नातं, राजकारणात आम्ही एकमेकांचे वैरी नाही। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं हे भाष्य। ठाकरे फडणवीसांच्या भेटीत काही विशेष वाटत नाही। 2019ला घडलेल्या राजकीय परिस्थितीची फडणवीसांना जाणीव, मंत्री शंभूराज देसाई यांचं भाष्य। ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र प्रवासामुळे आम्हाला असुरक्षित वाटण्यासारखं काही नाही। फडणवीसांवर 100% विश्वास। फडणवीस शिंदेंमधील एकजूट घट्ट, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। पुण्यातील कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून भाजप खासदार आमदारांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाद। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। मेधा कुलकर्णींचा आरोप। हा जागेचा नाही जातीचा वाद, अभिमन्यू पवार यांनी मला टार्गेट केलं। मेधा कुलकर्णी भावूक, तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरलेला नाही। अभिमन्यू पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। पुण्याच्या सारथी सोहळ्यातील वाद केवळ गैरसमज, अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींना केवळ रिकाम्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं, यात चुकीचा हेतू नव्हता। नरेंद्र पाटील यांचं स्पष्टीकरण। आमदार धनंजय मुंडेंकडून मयत, विलास घुलेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली, मात्र 10व्या आरोपीला अटक का नाही? पुरावे नष्ट करण्यासाठी तो बाहेर आहे का? धनंजय मुंडे यांचा खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर नाव न घेता निशाणा। खासदार बजरंग सोनवणेंच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीमकडून तपास। विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सौरव सोनवणेंचे पुरवणी जबाबात नाव असल्यानं चौकशी। चूक असल्यास मुलाला अटक करा, मात्र विनाकारण अडकवू नका, अशी सोनवणेंची भूमिका। कट रचून माझ्या भावाची हत्या, आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ। माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न, भावाला न्याय द्या। मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुलेंचं एसआयटीला पत्र। मयत केतन अग्रवालच्या आई वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी, तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय, चांगल्या घरातील मुलामुलींमध्ये सूड भावना वाढत चालली आहे, समाज म्हणून विचार करावा लागेल, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण, तर मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या, आरोपी सिया गोयलच्या आई वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये 2 गुजराती बसले म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला सुनावलं। राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्याशी वाद घालू नका, राज ठाकरेंचा इशारा वजा सल्ला। राज ठाकरेंच्या घरी येऊन जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून माफीनामा, शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल मागितली माफी। ठाकरेंच्या सेनेनं राम मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून संजय राऊतांचा हा आरोप, तर चौकशी करण्याची केली मागणी।